रामराम मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तर हे पहा मित्रांनो, आज आलेलो शेतामध्ये. आज आहे नागपंचमी मित्रांनो. आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नागपंचमीचे हार्दिक अभिनंदन मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, आज नागपंचमीचे काही कामं तर जमत नाहीत. कामं म्हणजे आपलं पाळी आऊत धरणं ते करणं, बाकीचे कामं जमतात. फक्त जमीन फोडीत नाहीत. आजची नागपंचमीचा आमच्याकडे असा नियम आहे. तर मग आज फवारा हा ना, कारण मागच्या वेळेस फवारणी केली ती आणि त्याने काय एवढा रिझल्ट आला नाही. आलता पण ते वातावरणच असं आहे, त्याच्यामुळं परत रोग यायला लागला आहे. तुडतुडा थ्रिप्स आहे, परत मावा पण दिसायला लागला आहे कुठं मोठं काही काही झाडावर. तर म्हणलं लगेच एक फवारणी घ्यावा. तर चला आलो आहे. आत्ताच आलतो शेतामध्ये, सोलरची मोटर चालू केली. सोलर आहे, सोलरची मोटर आहे, त्याच्यामुळं भारी काम. लाईट असो अगर नसो तरी पण पाय किती मस्त चालतं आहे. आणि पूर्ण शिराळ आहे, असं उलसक पण ऊन नाही, तरी पण एकदम फास्ट चालत आहे. तर चला आता एवढी टाकी खाली करतो आणि परत एक काम आहे, परत तिकडे जायचं आहे. बटन बंद करतो मित्रांनो. बटन बंद झालं की 1 मिनिटात लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये पाणी बंद होतं. झालं बंद. तर ह्या वेळेस औषधं कोणते आणले दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा मित्रांनो, हे औषध आहे रेफेन आहे का काय, हा रेफेनचं औषध आहे. हे औषध असं आहे मित्रांनो, हे पूर्णच रोगावर काम करतं आहे. तुमचा तुडतुडा असो, मावा असो, हिरवा किडा असो, कोणता बी पांढरी माशी, 3-4 रोगावर हे एकच औषध काम करतं आहे. आणि हे आहे मित्रांनो टॉनिक. आता हे मला इंग्लिश वाचता येत नाही, त्याच्यामुळं काय माहीत नाही. पण हे टाटाचं टॉनिक आहे. पहा काय नाव आहे याचं, मराठीमध्ये नावच नाही याच्यावर. हाय इथं आहे टाटा बहार. पहा मित्रांनो, इथं नाव आहे त्याचं मराठीमध्ये, टाटा बहार आहे. आणि हे टॉनिक आहे. आणि हे आपलं स्टिकर आहे. प्रत्येक वेळेस आणत असतात तेच. आपलं पाऊस जरी आला, पाऊस पडला तरी काही टेन्शन राहत नाही. असे 2च औषधं आणलेत ह्या वेळेस, एक टॉनिक आणि ते रेफेन औषध. एकच औषध आहे पण ते 4 रोगावर काम करतं आहे ते. तर चला मित्रांनो, करतो फवारणीला चालू आता. तर हे पहा मित्रांनो, फवारणीला चालू. किती फोर्स चालतं फवाऱ्याचं, धुकन सारं पुढं. तर चला मित्रांनो, घेतो फवारून. कारण फवारून पण आज घरी पण लवकरच जायचं आहे, नागपंचमी, त्याच्यामुळं जेवण ते करून आलेलं आहे. आता परत 3-12 हे लवकरच जायचं घरी. तर हे पहा मित्रांनो, फवाऱ्याची एक टाकी आणली कीच पाऊस चालू झाला आहे. किती भारी सारख्या दिसत आहेत. पण काय रोग सारखेच फवारण्या करावं लागत आहेत मित्रांनो. 3री फवारणी चालू झाली, एक 8 दिवस पण नाही झालं फवारणी केलेली. तर रिझल्ट बी त्याचा आला होता बरं का, पण लगेच परत रोग भिनला तिला. तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी, परत मावा आहे, असे बरेच रोग आहेत तसा कापसावर सध्या. तरी पण तर हे पहा मित्रांनो, आज काय दिवसभर फवार हाणायला नाही जमला. काय 1-2 टाकी आणल्या तेवढं, ते बी त्यातली एक टाकी धुवून गेली. कारण लगेच पाऊस आला, टाकी फवारा हाणला आणि लगेच पाऊस आला. तर म्हणलं चला आता बैल तरी चाराव. दुपारून 4 वाजलेत, थोडेफार चारले म्हणजे मगम होते. परत घरी बी जायचे लवकर, 5-5:30 वाजताच. म्हणलं 1-1.5 घंटा चाराव.
सोडलेत. आता बरेच वेळ झालं चारतोय, थोडंफार चारायचे मग घरी जायचं. मित्रांनो आता आलोय घरी. आजोबा झोका खेळायचे कार्यक्रम चालूच आहेत. आता बसली मनीषा झोका खेळायला. येतो चढीत येतो. तर हे पहा मित्रांनो, आमची जिजी पण खेळायला लागली. चुलती चढीता येत नाही जिजीला, तर लिंब हालायला लागला सारा जिजीच्या वजाने. जिजे दाव तुटून उतर खाली. एवढे माणसं बघायला उभा राहिलेले. तर हे पहा मित्रांनो, आई पण खेळायला लागली झोका. आता आकाला येतोय खेळता चांगला, चढीता येतोय. तर ह्या पाहून तर ना आता खेळा आले पप्पा. खूप मोठा झाला तर वर गेला, डोळे फिरलं. पुढे जात काय नाही वाटत, पण मागे येत जरा भीस वाटते. आधे खेळ ना तू. आपण बास कर. तर हे पहा मित्रांनो, दिवस नव्हता तरी लेकरायचे झोके खेळणं चालूच आहे अजून. तर चला मित्रांनो, व्हिडिओचा करतो शेवट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा जाऊ नका मित्रांनो. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.